आंदोलनानंतर प्रशासनाला जाग, वडखळ अलिबाग रस्त्यावर सुरू खड्डे भरण्याचे काम। वडखळ ते अलिबाग हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी झाकलेला होता। दररोज या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। स्थानिक पातळीवर अनेक वेळा शासन आणि प्रशासनाला या रस्त्याबाबत तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले। शेवटी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व चित्रलेखाताई पाटील यांनी केलं, तर ॲडव्होकेट मानसीताई पाटील यांच्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने काहीही हालचाल न केल्याने संतापाची लाट उसळली होती। मोर्चा आणि आंदोलन झाल्यानंतरच प्रशासनाला जणू काही जाग आल्यासारखे झाले आणि तात्काळ खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले। मात्र हे काम सध्या केवळ काही ठिकाणी थातुरमातुर स्वरूपात सुरू असून अनेक भागांमध्ये अजूनही मोठे खड्डे तसेच आहे। कार्लेखिंडी परिसरात तर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून वडखळ अलिबाग मार्गावर अजूनही प्रवास धोकादायक ठरत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाला प्रत्येक वेळी आंदोलन झाल्यानंतरच जाग काय येते असा सवाल उपस्थित केला आहे। जनतेच्या जीवाशी खेळ करूनच विकासाची कामे सुरू ठेवायची का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत। चित्रलेखाताई पाटील यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की जोपर्यंत संपूर्ण रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत आंदोलनाची लढाई सुरूच राहील। प्रशासनाने तातडीने संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा हीच सर्वांची मागणी आहे। ताई, तुमचं जे आंदोलन झाल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि कुठेतरी खड्डे भरण्याचे काम सुरू, काय सांगाल त्याबद्दल? पण ही शोकांतिका आहे की आम्हाला हे आंदोलन करायला लागलं, पण मला आनंद वाटतो की आंदोलन केल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला आणि शासनाला जाग आली आणि शेका पक्षच हे करू शकतो। शेका पक्ष जेव्हा जेव्हा आंदोलन करतो तेव्हा रिझल्ट देतो आणि आम्ही हे आंदोलन केलेलं की जेणेकरून रस्त्यांचे कामं परत सुरू होतील, पण अजूनही फार कमी प्रमाणात रस्त्यांची कामं खड्डे भरण्याची चालू झाली आहेत। हा विषय नुसता वडखळ मार्गाचा नाही आहे, तर हा विषय रामराज रोहा रोड असेल, मुरुड तळेखार असेल। आज आपण बघायला गेलो तर शासन अतिशय निष्क्रिय आहे, स्थानिक आमदार निष्क्रिय आहेत, प्रशासन हवी तशी हे करत नाही, कारण की वरतून त्यांना कोणाचा दबावच नाही आहे आणि सगळे एकमेकांना आरोप प्रत्यारोप करण्यात बिझी आहेत। म्हणूनच शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक असा पवित्रा घेतला आणि यापुढे सुद्धा जिथे जिथे जनतेवर अन्याय होतोय तिथे तिथे ती भूमिका आम्ही शेका पक्ष म्हणून मांडणार। ताई, आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येते असं का? आता ते तुम्ही विचारलं पाहिजे पत्रकारांनी आणि जनतेसमोर मांडलं पाहिजे की किती निष्क्रिय सरकार आणि स्थानिक आमदार आहेत। की अधिवेशन का असतं, अधिवेशन हे प्रश्न विचारायला असतं, पण तेव्हा प्रश्न विचारलेच जात नाहीत। प्रश्न विचारले नाही तर उत्तर कुठून मिळणार? आणि जे राज्यकर्ते आहेत, जे स्थानिक आमदार आहेत, हे आहेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषद तर मागच्या 7 वर्षापासून नाही आहे, त्यांनी प्रशासनावर एक आदरार्थक सगळं कामं करून घेतली पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे ती। काही जिल्ह्यामध्ये शेतकरी तसाच हवाल दिला आहे, तसेच आदिवासी बांधवांचे सुद्धा प्रश्न तसेच आहेत, पडूनच आहेत। मग हे लोक सारे वारंवार आंदोलन झालं तरच सरकारला जाग येते, त्याबद्दल काय मत आहे? मी मगाशी आपलं मत मांडलं, या जिल्ह्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शेतकरी कामगार पक्ष असेल तरच इथल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि या निवडणुकीत येत्या आम्ही मोठ्या बळाने उतरणार आहे आणि आम्हाला लोकांचा प्रतिसादही खूप चांगला मिळेल ह्याची आम्हाला गॅरंटी आहे।